सर मागील जो तुम्ही आपल्याला मार्च संदर्भात रिपोर्ट दिला होता, हं. तर त्याचप्रमाणे सर आता आपल्याला चांगलीच उघडीप पाहायला मिळत आहे. तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 15 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना चांगली उघडीप मिळणार. बरोबर. हो आणि तुम्ही त्याच्यामध्ये असं सुद्धा म्हटलं होतं की ज्या शेतकऱ्यांची पिके काढण्यास आलेली नाही त्यांनी घाई करू नका, कारण की तुम्हाला चांगलीच उघडीप मिळणार आहे. तर बरोबर. त्याचप्रमाणे सर शेतकऱ्यांना एक चांगली उघडीप मिळालेली आहे. आता बरेच शेतकरी आपल्याला फोन करत होते की सरांपासून जे पुढील काही अंदाज आहे म्हणजे मार्च संदर्भात तुम्ही तसा पूर्ण अंदाज दिलेला आहे, परंतु एकदा रिपीट अंदाज द्यावे सर. नाही आता असं दिसतंय की मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हो, 21 तारखेनंतर हवामान बदल होईल हो, आणि त्यानंतर अवकाळी पावसाची शक्यता आहे. हो, तोपर्यंत अवकाळी पावसाची काही शक्यता नाहीये. हो, तोपर्यंत साधारणपणे एक 8 तारखेपर्यंत 36° तापमान राहील. त्यानंतर 8 ते 16च्या दरम्यान ते तापमान 40 पर्यंत जाईल हो, हो. आणि पुढे 16 नंतर साधारण 21 तारखेपर्यंत हं. ते 42° पर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजे हीट वेव्ह हो, हे 40° ओलांडलं हो, ते सुरू होते हो. आणि साधारण गुजरात आणि जी कोकणाची किनारपट्टी आहे, हं. इथं ह्युमिडिटी आणि हीट बरोबर. यांच्यामध्ये वाढ होणार आहे आणि हो, त्यामुळे थोडं दमट वातावरण या ठिकाणी तयार होईल, उकडा होईल. हो. त्यामुळे थोडी हीट वेव्हची लक्षणं असलेली वातावरण बरोबर. कोकण किनारपट्टीला तयार होण्याची शक्यता आहे. हो, सध्या शेतकऱ्यांसाठी 3 आठवडे हं. ते उघडपीचे आहेत. हो, त्यामुळे 31 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी आपलं पूर्ण काम उरकून घ्यावं हो. आणि नंतर कसं आहे, की पुढचं वातावरण हे अतितापमानामुळे निर्माण होणाऱ्या कमी दाबामुळे हं. म्हणजे स्थानिक कमी दाब निर्माण होतात आणि त्यामुळे मग बाष्पयुक्त वारे समुद्राहून खेचले जातात. बरोबर आहे. त्यामुळे काही ढग निर्माण होऊन अवकाळी पाऊस निर्माण होण्याची शक्यता असते. हो, हो, तर अशा पद्धतीचं वातावरण मार्चमध्ये तयार होतं हो. आणि ते वातावरण साधारण शेवटच्या आठवड्यापासून सुरू होईल. बरोबर. त्यामुळे त्या अगोदर आपली जी काही गहू, हरभरे, इतर काही पिकं असतील, हो, जी काढणीला आली असतील ती काढून घ्या. हो. काही ठिकाणी थोडा माल हिरवा असतो, तर बरोबर सर. तो भाग सोडून द्यायचा आणि बाकीचा जो भाग काढणीला आलेला आहे, हो. तो काढून घ्या. कारण ठेवणं हे अडचणीचं राहील. बरोबर आहे सर. कारण यापुढे येणारा पाऊस हा वादळी स्वरूपाचा हो, आणि नुकसानकारक असतो. हो. संपूर्ण रब्बी पिकांना तो नुकसानकारक ठरणार आहे. बरोबर सर. त्यामुळे ज्यांची पिकं हातातोंडाशी आलेत, त्यांनी ताब्यात घेणं आवश्यक आहे. हो, बरोबर सर. शिवाय मात्र सर हो, फळबागा व्यापारी जे बागायतदार आहेत त्यांना सुद्धा सूचना आहे. हो, ज्यांची हार्वेस्टिंगला बाग आलेली असेल त्यांनी वेळेत हार्वेस्टिंग करून घ्या. मार्चच्या शेवटचा आठवडा किंवा एप्रिल हा धोकादायक आहे. हो का? मात्र सर जो शेवटचा आठवडा राहणार, तर मग त्याच्यामध्ये असाच पाऊस पाहायला मिळेल, की याच्यापेक्षा बी जास्त पाहायला मिळेल आपल्याला? नाही कसं असतं की ते वातावरण कसं बनतंय, त्याला डब्ल्यूडी किती पोषक आहेत, कमी हो, दाब किती पोषक आहेत, वातावरण स्थानिक आहे की डब्ल्यूडीचं आहे यावर अवलंबून राहील. बरोबर. डब्ल्यूडीचं वातावरण जर त्याला पोषक ठरलं तर गारपीट होईल. हो, बरोबर आहे सर. मात्र हं. सर ज्या शेतकऱ्यांचं आता जे कांदा पीक आहे, तर त्यांचा प्रश्न असा होता, की सर एप्रिलमध्येही सुद्धा पावसाची शक्यता राहणार का? एप्रिलमध्ये नक्की पाऊस होणार. हो का? मात्र आपल्याला एप्रिलमध्ये बी पाऊस पाहायला मिळेल. समजा मग त्याच्यामध्ये शेवटचाच आठवडा राहणार जास्त करून. नाही असं सांगता येत नाही. एप्रिलचा संपूर्ण महिनाच अवकाळी पावसाचा असण्याची शक्यता आहे. हो, त्यामुळे कधीही म्हणजे त्याचा पिरियड फिक्स नाहीये. बरोबर. त्यामुळे पूर्ण एप्रिल आणि मे महिना हा धोकादायकच राहणार. हो, हो, बरोबर. आणि सर शेतकऱ्यांना तुम्ही कोणत्या चॅनलच्या माध्यमातून देता आणि 2026 चा जो दुसरा अंदाज आहे, ते कधी जाहीर करणार आहात? एकदा परत शेतकऱ्यांना सांगावे सर तुम्ही. आपण नैऋत्य मान्सूनचा दुसरा अंदाज हा 1 मेला जाहीर करणार आहोत हो, आणि